नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही चाललो आहे जानुबाई मंदिरामध्ये। जानुबाईचं हे मंदिर आसवली गावामध्ये आहे। अजून नवरात्राचे कलर चालू आहेत। आज आहे 9वी माळ, त्याच्यामुळे आजचा कलर होता पिंक। तर गुलाबी कलर असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी गुलाबी कलरच्या साड्या वेअर केल्या होत्या। आज देवीला जाताना वातावरण खूप छान होतं। अजिबात पाऊस पडला नाही किंवा कोणत्या अडचण निर्माण झाल्या नाही, त्याच्यामुळे वातावरण छान होतं। तर आमचा प्रवासही खूप छान झाला। शुभ आता काही दिवसांपासूनच त्याच्या पप्पांच्या पुढे थांबून अशी ड्रायव्हिंग करायला पाहतोय। त्याच्या हातामध्ये गाडी देताना पण भीती वाटते, पण तो ऐकत नाही। त्याच्यामुळे त्याचे पप्पा घेतात थोड्या वेळासाठी त्याचं हट्ट पुरवण्यासाठी। ही अशी शिवारची ड्रायव्हिंग चालू आहे गाडीमध्ये। रोड मोकळा असेल तेव्हाच घेतात ते त्याला समोर, पण एकदा त्याला समोर घेतलं त्यांनी की परत नंतर उतरायचं तो नाव अजिबात घेत नाही। त्याच्यामुळे त्याला ती गाडी चालवायला फार जास्त मजा येते। आम्ही आलो आता जानुबाई मंदिरामध्ये। हे आहे जानुबाई मंदिराचं एंट्री। आम्ही दर्शन घेण्यासाठी मी शिवारचे पप्पा, शिवारची आजी आणि शिवारची आत्या, शिवारचा दादा, आम्ही एवढेच आलो होतो। आता इथे मी जानुबाई देवीसाठी जी ओटी आणली होती ते ओटी ताटामध्ये काढली आणि देवीच्या तिथे जे पुजारी आहेत त्यांच्याजवळ ते आरतीचं ताट दिलं। आम्ही कोणत्याही देवीला चाललो असेल तर माझ्या सासूबाई हे सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या जवळ ठेवतात, जसं की ओटीचा नारळ किंवा ओटी, वेणी, या सगळ्या वस्तू। धनकवडीमध्ये आम्हाला कधीही जानुबाईचं दर्शन होतं, पण आज आम्ही खास या गावी आलो जानुबाईचं दर्शन घेण्यासाठी। खूप मस्त मंदिर पण आहे, देवीचा मुखवटाही खूप छान आहे आणि त्या सगळ्यांनी डेकोरेशनही खूप छान पद्धतीने केलं होतं। आणि शुभाने पण खास करून तिथं परत एकदा दर्शन घेतलं। तर मी शुभा जेव्हा नमस्कार करतो तेव्हा कॅप्चर करायला अजिबात विसरत नाही। मंदिरामध्ये आम्ही काही फोटो काढले आणि नंतर त्या मंदिरामधून आम्ही निरोप घेतला। येता येता आम्हाला कोंढणपूरची देवी दिसली, तर आम्ही त्या ठिकाणी वळलो आणि नुकती कोंढणपूरच्या देवीची आरती चालू होती, तर तिथं मी थोडंफार क्लिक केलं। मी आणि शुभ कोंढणपूरच्या देवीला देखील पहिल्यांदाच आलो होतो। राहायला इथं जरी असले तरी पण कधी कोंढणपूरची देवी प्रत्यक्षात पाहिली नाही, फक्त ऐकून होते की हे गाव आहे आणि तिथे ती देवी। ताशा वाजवत त्यांनी आरती पूर्ण केली
पूर्ण मंदिराला त्यांनी ताशा वाजवत वेढा घातला आणि परत ते मंदिरामध्ये आले. लोकांची गर्दी जास्त असल्यामुळे मला जास्त व्हिडिओ नाही काढता आला आणि जेवढा पण मला व्हिडिओ काढता आला त्याच्यामध्ये जास्त करून गर्दी आणि माणसं जास्त दिसत आहेत. ते वाजवत वाजवत परत एकदा मंदिराकडे आले आणि हे इथं पण ते वाजवत आहेत. अजून मंदिरामध्ये आरती चालू असताना हे अशा पद्धतीने त्यांनी लोटांगण घेऊन परत ते वाद्य वाजवत होते, तिथे थांबले. आरती आतमध्ये चालूच होती. परत ते नंतर वाजवत वाजवत तिथून मंदिरामध्ये आतमध्ये गेले निघून. आम्हाला कोंढणपूरच्या देवीची आरती मिळाली, पण गर्दी एवढी होती की आम्हाला दर्शन घेता आलं नाही. तर त्यामुळे आम्ही फक्त आरती घेतली आणि तिथून दर्शन घेऊन बाहेर पडलो. आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो आणि तिथे घटाच्या पाया पडण्यासाठी आलो. घटाच्या पाया पडल्यानंतर आम्ही परत आमच्या घरी निघालो आणि माझ्या घरी आल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. माझ्या नंदेच्या मुलांनी ही रांगोळी काढलेली आहे आणि हा आमचा घट. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.